नमस्कार मैत्रिणींनो, पुष्पा पराते या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे मैत्रिणींनो. बघा, मी आज तुमच्यासोबत इथे 5 प्रकारचे डिझायनर ब्लाऊज इथे शिवलेले आहे. आणि हे गौरी, आता गौरी आज बसणार आहे, तर महालक्ष्मी निमित्त, गौरी निमित्त मी इथे बघा हे जे 5 ब्लाऊज आहे कस्टमरचे शिवलेले आहे. तर मी ते कशा प्रकारे शिवलेलं आहे तो व्हिडिओ आज आपल्यासोबत शेअर करत आहे. तर हे जे एक ब्लाऊज आहे हे मी इथे बघा, हे जे ब्लाऊज आहे हे मी इथे एक डिझायनर ब्लाऊज शिवलेला आहे. त्यानंतर हे पण सुद्धा एक डिझायनर ब्लाऊज शिवलेला आहे. त्यानंतर हे सुद्धा एक शिवलेलं आहे. आणि हे एक पोटली बटनचं सुद्धा एक डिझायनर ब्लाऊज इथे शिवलेला आहे. आणि हे एक पैठणी साडीवरचं डिझायनर ब्लाऊज मी इथे हे शिवलेलं आहे. तर अशा प्रकारे मी इथे 5 ब्लाऊज डिझायनर ब्लाऊज शिवलेले आहे. तर बघा, इथे सर्वात आधी बघा मी हे जे एक ब्लाऊज शिवलेलं आहे हे बघा, मी असे सिंपल गोल गळा घेतलेला आहे. आणि इथे बघा, इथे मी ट्रायंगल शेपचा पुन्हा शेप दिलेला आहे गळ्याला. आणि इथे मधात मी पोटली बटन आहे, सॉरी, इथे मी जे शो बटन इथे लावलेली आहे गोल्डन कलरची. आणि इथे बघा, इथे मी इथे कोणची लेस लावलेली आहे आणि ही पण गोल्डन कलरची आहे. तर हे जे हे ब्लाऊज आहे पैठणी साडीवरचं ब्लाऊज आहे. तर इथे बघा, इथे हे मी इथे कोणची बाह्या सुद्धा लावलेली आहे. आणि बाह्या हे मी इथे 10.5 इंचचा घेतलेला आहे. तर अशा प्रकारे हे ब्लाऊज मी इथे शिवलेलं आहे. त्यानंतर बघा, इथे या समोरचा भाग मी इथे प्रिन्स कटचा शिवलेला आहे. बघा, इथे प्रिन्स कट समोरचा शिवलेला आहे. आणि इथे मी क्रॉस पट्टीचं हे ब्लाऊज शिवलेलं आहे. मी अखंड हे ब्लाऊज शिवलेलं नाही आहे, कारण की हा जो पीस आहे ते मला एकच सर्व साईडने डिझाईन्स काढायची होती, म्हणून मी इथे बघा ही जी प्रिन्सेस कट आहे ती क्रॉस पट्टीचं शिवलेलं आहे. आणि समोरचा जो गोळा आहे तो मी इथे गोलगळा घेतलेला आहे. आणि इथे बघा, इथे पायपिंगसुद्धा लावलेली आहे. अशा प्रकारे हा गोलगळा येणार आहे. तर मैत्रिणींनो बघा, इथे हे जे ब्लाऊज आहे मी इथे एका कस्टमरचं गौरीनिमित्त इथे शिवलेलं आहे. त्यांना गौरीसाठी हे घालायचं होतं, म्हणून मी त्यांना हे अर्जंट शिवून दिलेलं हे ब्लाऊज आहे. तर इथे बघा, हे एक ब्लाऊज मी इथे आपल्यासोबत शेअर नंतर इथे दुसरं बघा, हे जे एक ब्लाऊज आहे तर ते बघा, हे एक ब्लाऊज आहे. तर हे पण इथे धडेच्या साडीवरचंच आहे. आणि इथे बघा, हे जे ब्लाऊज पीस आहे थोडं कमी असल्यामुळे इथे 75 सेंटीमीटर ब्लाऊज होतं. तर मी ते काय केलं, ही जी धडी मोठी होती आणि मोठी धडी असल्यामुळे बाह्यावर पण मी काढलेली आहे आणि बॅक साईडनी पण ही धडी पूर्ण लावलेली आहे. छान असं इथे भरीव हे ब्लाऊज दिसत आहे. त्यानंतर इथे बघा, ह्याच कापडच्या मी इथे गोल गळा घेतलेला आहे. आणि गोल गळा ह्याच कापडच्या मी इथे पोटली बटन तयार करून लावलेले आहे. बघा, हे जे पोटली बटन आहे त्या मी इथे गोल गळ्याला ह्या लावलेले आहे. त्यानंतर बघा, समोरचा भाग मी इथे हे प्रिन्स कटचा अखंड प्रिन्स कटचा शिवलेला आहे. बघा, अखंड प्रिन्स कट शिवलेला आहे. आणि इथे बघा, इथे समोरच्या साईडचं इथे मी गोल गळाच घेतलेला आहे. त्यानंतर इथे बघा, ज्या बाह्या आहे त्या बाह्याला सुद्धा मी इथे पोटली बटन लावलेली आहे. दोन्ही साईडच्या बाह्याला पोटली बटन लावलेली आहे. आणि अशा प्रकारे हे एका कस्टमरचं मी इथे हे अर्जंट ब्लाऊज इथे शिवलेलं आहे. म्हणजे हे पण मी इथे गौरीनिमित्त शिवलेलं आहे. आता बघा, हे जे ब्लाऊज आहे हा सिंपल गोल गळाच आहे, पण इथे मी मागच्या साईडने पण धडी घेतलेली आहे आणि बाह्यावर पण धडी घेतलेली आहे. आणि मध्ये मी गोल गळ्याला इथे पोटली बटन लावलेले आहे. अशा प्रकारे हे ब्लाऊज मी इथे शिवलेलं आहे. तर इथे बघा, सुंदर असा हा गोल गळा आणि तिथे पोटली बटन, खूपच छान असं हे ब्लाऊज दिसत आहे. त्यानंतर इथे बघा, दुसऱ्या प्रकारचं एक हे बघा, हे काल मला अर्जंट ब्लाऊज आलेलं होतं. तर हे मी इथे बघा अशा प्रकारे हे ब्लाऊज इथे शिवलेलं आहे. आता इथे बघा, हे जे ब्लाऊज आहे हे एकावर म्हणजे इथे स्टोनच्या साडीवरचं हे ब्लाऊज आहे. तर इथे बघा, हे जे ब्लाऊज आहे ह्याला आकार असंच मागच्या साईडचा पण बॅक साईडचा पण आकार दिलेला होता. म्हणजे अशा प्रकारे इथे पूर्ण वर्क दिलेलं आहे, सॉरी, ते स्टोनचं पूर्ण डिझाईन दिलेली होती. मग इथे हा जो गळा आहे मी इथे बोट नेक घेतलेला आहे, कारण की मला हे पूर्ण वर्क इथे वर जे स्टोनची हे डिझाईन आहे पूर्ण बॅक साईडने घ्यायची होती. तर मी इथे बघा, इथे बोट नेक घेतलेली आहे. आणि इथे बघा, इथे ज्या बाह्या आहे त्या त्यांना छोट्या पाया थोड्या मोठ्या पाहिजे होत्या, छोट्या बाह्या नव्हत्या पाहिजे. तर मी इथे बघा त्यांना इथे 10 इंचची बाही या ब्लाऊज पीसमध्ये काढून दिलेली आहे. आणि बघा, हा जो बॅक साईड आहे खूप छान असा लुक्स आलेला आहे. आणि ते बघा, हा जो बोट नेक आहे तो पण फिटिंगला छान आलेला आहे. आणि शोल्डर, आपण हे जे बोटनेक जेव्हा गळा शिवतो तेव्हा शोल्डर हे जेवढं शोल्डर असते तेवढंच घ्यायचं असते. म्हणून इथे मी 14 इंच शोल्डर होतं, तर मी 14 इंचच घेतलेला आहे, म्हणजे 7 इंचच गळा
माप लावून ते घेतलेलं आहे. त्यानंतर इथे बघा समोरचा जो भाग आहे तो इथे कटोरीचं हे ब्लाऊज त्यांना पाहिजे होतं, कारण त्यांना कटोरीचे ब्लाऊज आवडतात. तर मी इथे बघा त्यांना हे समोरचा भाग इथे कटोरीचा शिवून दिलेला आहे. बघा कटोरी पण छान आलेली आहे. आता हा तो थोडा शिलचा कापड असल्यामुळे पण तरीसुद्धा कटोरी छान आलेली आहे. आणि इथे मी क्रॉसपट्टी अटॅच केलेली आहे आणि समोरचा गळा हा मी इथे गोल घेतलेला आहे आणि इथे याच कलरची इथे पायपिंग लावलेली आहे. याच ब्लाऊज पीसमधली पायपिंग लावलेली आहे. तर अशा प्रकारे हे कटोरीचं ब्लाऊज मी इथे शिवलेलं आहे. बघा छान लुक्स इथे हे या ब्लाऊजला आलेलं आहे. त्यानंतर बघा ही एक डिझायनर ब्लाऊज, पॅचवरचं डिझायनर ब्लाऊज मी इथे शिवलेलं आहे. आणि ही जी ब्लाऊज आहे ही गणपतीसाठी मी शिवलेलं होतं, पण हा जो व्हिडिओ आहे तुमच्यासोबत मी शेअर केलेला नव्हता. तर इथे बघा हा जो ब्लाऊज आहे हा मी इथे शिवलेला आहे आणि हा पूर्ण पॅचवर शिवलेला आहे. आता ही जी पिंक कलरची मी पट्टी लावलेली आहे ती साडीचे कापडची लावलेली आहे आणि इथे वर पुन्हा ब्ल्यू कलरची ह्याच ब्लाऊज पीसची इथे डिझाईन्स तयार करून लावलेली आहे. शिवाय मी इथे लेससुद्धा पिंक कलरची लावलेली आहे आणि हे जे पॅच आहे ते मी विकत आणून इथे लावलेले आहे. आणि याच्या बाहेर मी शॉर्टच घेतलेले आहे दडीच्या आणि समोरच्या साईड इथे कटोरीचा शिवलेला आहे. बघा ही कटोरी इथे अशी शिवलेली आहे. त्यानंतर इथे मी हा गळा मी गोल शिवलेला आहे. तर अशा प्रकारे हे एक डिझायनर ब्लाऊज मी इथे शिवलेला आहे. बघा छान लुक्स आलेला आहे, गळा पण सुंदर आलेला आहे. त्यानंतर इथे बघा एक डिझायनर ब्लाऊज हे अजून एक शिवलेलं आहे. तर हे बघा हे जे ब्लाऊज आहे हे माझंच मी शिवलेलं आहे. मला इथे हरतालिकाला घालायची होती ही साडी, तर मी इथे बघा हे ब्लाऊज मी हरतालिकाला शिवलेलं होतं. पण इथे बघा गडबडीमध्ये मी याचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करून शिकले नाही. तर इथे बघा हा जो गळा आहे मी इथे बघा हे इथे बाहेरला मी धडी लावलेली आहे आणि उरलेली थोडी धडी मी इथे अटॅच केलेली आहे. आणि त्यानंतर इथे ही जी साडी आहे ऑरेंज आणि ग्रीन कलरची असल्यामुळे मी इथे बघा ऑरेंज कलरची इथे डिझाईन अटॅच केलेली आहे आणि इथे थोडं छोट्या बटनसुद्धा लावलेले आहे. तर अशा प्रकारे मैत्रिणींना मी हे ब्लाऊज शिवलेलं आहे. शिवाय याला मी रेडीमेड लटकनसुद्धा लावलेले आहे. तर अशा प्रकारे हे इथे मी 5 प्रकारचे डिझायनर ब्लाऊज शिवलेले आहे. तर हे माझे डिझायनर ब्लाऊज आपल्याला कसे वाटले कॉमेंट करून नक्की सांगा. माझ्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझं हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून ठेवा. धन्यवाद.